नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. 45 दिवसांमध्ये दाम दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना 19 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातल्याचं प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. पाहुयात हा प्रकार नेमका कुठे घडला आणि हे प्रकरण नेमकं काय आहे. आरोपी राजेंद्र नेर्लीकर व त्यांचा मुलगा बालाजी नेर्लीकर यांनी फॉरेक्स ट्रेडिंग कंपनी स्थापन केली. हुपरीसह कोल्हापूर शहरातही त्याने अलिशान कार्यालय थाटलं होतं. गुंतवणूक केल्यास 45 दिवसात दाम दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातील शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मुदतीनंतर मुद्दल परतावा देण्यास आरोपी राजेंद्र नेर्लीकर व त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर यांनी टाळाटाळ केली. गुंतवणूकदार विनायक पाटील यांच्यासह 38 जणांनी हुपरी पोलीस ठाण्यात नेर्लीकर पिता पुत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने संशयित बालाजी नेर्लीकरला तात्काळ अटक केली होती. मात्र मुख्य संशयित राजेंद्र नेर्लीकर गुन्हा दाखल होताच पसार झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह त्याचा शोध घेण्यात आला, पण पोलिसांना राजेंद्र नेर्लीकर सापडत नव्हता. पोलिसांच्या पथकाने आदमापूर येथील हॉटेलवर छापा टाकून राजेंद्र नेर्लीकर याला ताब्यात घेतले. इचलकरंजी येथील न्यायालयाने संशयिताला 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली. दाम दुप्पट परतावा हा शब्द ऐकला की अनेकांना सहज मोह होतो, पण या मोहाचं रूपांतर अनेकदा फसवणुकीत होतं. हुपरीतील फॉरेक्स ट्रेडिंग घोटाळा हे त्याचंच एक उदाहरण आहे. या प्रकरणातील संशयित पिता पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.